पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सावत्र आई असून सुद्धा आधी ममता वहिनीपेक्षा तुला जास्त महत्व देतो। कितकी पास कसं जगवलंयस ग हे सगळं? कसं? कधी कधी ना मला प्रश्न पडतो की आधी तुझा सख्खा मुलगा आहे की तो तेजस आणि तन्मय? वहिनी तू ग्रेट आहेस, ग्रेट। काय प्रॉब्लेम काय या बाईचा? कोणाला येईल ते बोलते। तुम्ही शांत व्हा, उगाच मनाला लावू। अगं पण प्लीज प्लीज हिला कल्पना दिली का आज आपल्याकडे महामृत्युंजयाची पूजा आहे, तोंड बंद ठेवायचं। इनफॅक्ट हिचं पूजा आली ना तरच उत्तम। दारुमळीचा नवरा गेलाय आणि आता आपल्याला सुखानं जगू देत नाहीये। रुपाली, दरवेळेला या केतकीमुळे आपल्या घरातल्या आनंदावर विरजण पडतंय। ते काय नाही, आता मीच समजावतो हिला। घर तुम्ही चेक ऐकलंस? काय म्हणाला तुझा नवरा? ऐकलंस? माझा केदार दारूमुळे मला सोडून गेला? खरंच मला दारूमुळे सोडून गेला का ग तो? सांग ना, सांग ना, सांग ना। अगं केतकी, काय झालंय? का वागतेस असं? तुला कळतंय का बाळा? दारूमुळे स्वतःवरचा ताबा गेलाय तुझा। हो, दारूमुळे? सवय कोणी लावली दारूची? कोणी सांगितलं तुला की माझा स्वतःवरचा ताबा हा दारूमुळे सुटत चाललाय? कोणी सांगितलं तुला? मला सांग, मला कळलंच पाहिजे। माझ्याबद्दल कोण वाईट बोलतंय मला सांग। कोण वाईट बोलणार आहे तुझ्याबद्दल? कोण बोलणार आहे? कशासाठी? आणि मी असं होऊ देईन का? मी बोलू देईन का केतकी कुणाला? करेक्ट, करेक्ट आहे तुझं। तू कधी कुणाला बोलू देतेस का काही? करेक्ट बोललीयस। पळ, तुला पळायचंय तेवढं पळ, पण एक दिवस तुला ही जाब विचारणारं कुणीतरी नक्की येईल। हे खातोबा मंदिर शोधायला हवं।
त्रिनयना देवी, तू जो संकेत दिलास त्याचा अर्थ काय आहे? ती मंदिराची पाटी, तो गाडीचा अपघात, ती जागा मिळाल्याशिवाय तो अपघात थांबवता नाही येणार. पण ती पाटी शोधू कुठे? सजना है मुझे सजना के लिए सजना. ऐको अगं हेमे, जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळग. इथे तुझी बहीण सापडत नाही, तुझं काय चाललंय हे? मग सापडली का तुझी लाडकी लेक गावात? नाही ना. आई जरा शांत हो ग. ये दम खा, बस जरा, ये बस. अगं आई सुनबाई, या मा बसा. हे मग पाणी आण. बघत काय उभी राहिली आहेस? आबा, नेत्राचा काही पत्ता लागला का हो? नाही ग सुनबाई, सगळं गाव पालथं घातलं पण कुठेच तिचा पत्ता नाही. ती नेहमी त्या मंदिरात जाऊन बसते, तिथेही जाऊन पाहिलं, त्या डोहावर जाऊन बसते, तिथेही जाऊन पाहिलं, पण कुठेच तिचा पत्ता नाही. कुणी तिला तिथे पाहिलेलं नाही. घ्या बा घ्या. गाव सोडून गेली असेल ती अवदसा, मग गावात कशी सापडेल? सुनबाई, पण पोलिसात तक्रार करायची का? आबा, आपली नेत्र नाहीये अशी. असं न सांगता आपल्या जीवाला घोर लावून ती नाही जायची कुठे. नक्कीच काहीतरी झालंय म्हणून ती घर सोडून गेली. आबा, तिला पुन्हा कोणी काही बोललं नसेल ना? हेमे, अगं रात्री तू तिच्या शेजारी झोपतेस ना, मग ती कुठे गेली, कधी गेली, तुला कळलं कसं नाही ग? अच्छा, आता तू माझ्यावर संशय घेणार आहेस? संशय नाही ग बाळा, पण आपली नेत्रा. नुसतं नेत्रा नेत्रा नेत्रा. हो आबा, बस करा ते नेत्रा पुराण. ते गावातले ना तिच्या जीवावर उठले म्हणून स्वतःहून गाव सोडून गेली असेल. एवढा कशाला डोक्याला ताप करून घेताय हा? आणि ते पोलिसात बिलिसात जायची काही गरज नाही. कालपासून पोरीच्या पोटात अन्नाचा एकही कण नाही. कुठे असेल, कशी असेल, देवीलाच ठाऊक. माझं चुकलं. शांत हो ग, शांत हो. पोरीला जन्म दिला नसता तरी चाललं असतं, वांजुटी राहिले असते. पण पोटच्या पोरीचे हाल नाही पाहत आहेत मला, नाही पाहत आहेत आबा. सुनबाई, तुझा त्रिनयना देवीवर विश्वास आहे ना? देवी आई आपल्या नेत्राचे हाल नाही होऊ देणार ग. आबा, तुमच्या देवीमुळेच घडलंय. तिने छाप दिलाय माझ्या नेत्राला. सुनबाई, देवाशिवाय देव्हाऱ्याला शोभा नाही, तशीच नेत्राशिवाय आपली ही गत झाली ग. पण तू काळजी करू नकोस. हा भालबा तुला शब्द देतोय, जोपर्यंत नेत्राला शोधून आणणार नाही तोपर्यंत या घरात पाऊलही ठेवणार नाही. आबा, रडू नकोस. हेमे, हा हा, आईची काळजी घे. अरे देवा, काय कटकट आहे. आबा ना ते अवदसाला घेऊन आले ना तर हे गाव सोडून जावं लागेल. ती अवदसाना सापडायलाच नको. आई कशी दिसते मी? नाही, छान दिसतेस. कशाला एवढं सगळं? अगं घरातली पूजा आहे. आई, तुम्हीच म्हणता ना की फेस्टिवल हो तो फाल्गुनी मस्त तयार हो, म्हणून मी नऊवारी साडी नेसली. आता नेसलीस तर बसून राहू नकोस, कामं कर. जा, बोलव सगळ्यांना पूजेला. गुरुजी येतील आता.
तेजस आणि तन्मय यावेत छे तर केतकी काकू झोपल्या आहेत. उठवू क्या त्यांना? नाही नको, या केतकीची काही गरज नाही आहे. माझी गरज नाहीये माहितीये मला. पण तुम्ही हे सगळं अद्वैतच्या दीर्घायुष्यासाठी करताय म्हणून आले मी. आधीचं सगळं चांगलं व्हावं हीच माझी सुद्धा इच्छा आहे. आणि असो, का असं बोलता तिला? तू अद्वैतला तयार कर, गुरुजी पोचतोय. आधी अरे आटप कॉफी पीत काय बसलायस? चल पूजेसाठी तयार हो ना, उठ लवकर. हो आई, आणि हे सगळं काय? कुर्ता आहे आणि हे काय धोतर? सोहळं म्हणतात त्याला. आई मला सांग, या सगळ्याची खरंच काही गरज आहे का? मी असंच बसतो ना पूजेला. आपलं ठरलंय ना आता, पूजेला बसायचं ठरलंय की नाही, मग पटकन आटप आणि तयार हो ना. पूजेनंतर हॉस्पिटलसाठी जमीन बघायला जायचंय ना तुला. मग चल आटप धर. आई मला जरा सांग, बाबांचं नेमकं काय चाललंय? म्हणजे जरा कुठे बाहेर जातो म्हणलं की लगेच त्यांच्या कपाळावरती आठे येतात. सतत टेन्शन मध्ये असतात मला घेऊन. तुला माहितीये, त्या दिवशी आम्ही त्या लग्नात गेलो होतो तर माझा हात पकडून उभे होते. कॅन यू बिलीव्ह? मी काय लहान आहे का आता? लहानच आहेस, आमच्यासाठी लहानच आहेस आणि इथून आयुष्यभर पुढे लहानच राहणार आहेस. आई वडिलांचं मन आहे अरे, काळजी वाटते. तुला मुलं झाली ना की कळेल तुला. प्लीज. बरं मला सांग, काय लग्नाचा काय विचार? तिकडे लंडनला मुलगी बघून नाही ना आलास? आई ऍक्च्युली नाही. आई असं काही असेल तर मी तुला आधी सांगेन. गुड, तयार व्हा आता. हे आई पण प्लीज बाबांना सांग, दिस इज फॉर द फर्स्ट अँड लास्ट टाइम. तयार हो पटकन. हो. यादीप्रमाणे सगळ्या गोष्टी आल्यात ना ग? हो आलेत. सावकाश सावकाश ठेव. पुरेल. हो दे. आले वाटतं गुरुजी. चल लवकर ये. या गुरुजी या. या ना या. या. शुभमस्तु. शुभमस्तु. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी तयारी केली आहे, तर एकदा बघून घ्या. काही कमी जास्त असेल तर सांगा. काही कमी जास्त होऊ नये म्हणूनच आपण ही महामृत्युंजयाची पूजा करतोय ना. हो. चला आपण पूजेला प्रारंभ करूया. अद्वैत तयार आहे का? या अद्वैत. अरे बस नेसले धोतर. छान दिसतंय. बरं गुरुजींना नमस्कार कर. अद्वैत. मानवाचा जन्म होण्यासाठी परमेश्वराने एक वेळ ठरवून दिलेली असते, परंतु मृत्यूला वेळ काळ काहीही नसतं.
वधूला फक्त योग असतो. आपण पूजेला प्रारंभ करूया. अद्वैत तू टेन्शन घेऊ नकोस, तू बस. बाबा मी कसलं टेन्शन घेतोय? आणि गुरुजी काय सांगतात ते ऐक, शांतपणे ऐक, समजून ऐक. सृष्टीवर एकच व्यक्ती अशी आहे जिची दृष्ट लागत नाही, ती म्हणजे आपली आई. त्यामुळे या पूजेला अद्वैतच्या आईलाही बसावं लागेल. स्वस्तिनेन्द्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति न त्राष्टवारिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु. आचमन करा. ओम द्विराचम्य ओम केशवाय नमः. रुपाली अच्छा ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. मग असं दामनात टाकायचं. हात जोडायचे. विष्णुवे नमः. मधुसूदनाय नमः. त्रिविक्रमाय नमः. वामनाय नमः. श्रीधराय नमः. पुरुषोत्तमाय नमः. दोक्षाय नमः. नारसिंहाय नमः. अच्युताय नमः. जनार्दनाय नमः. उपेंद्राय नमः. हळद कुंकू यांना लावा. ओम मरिद्रा श्रवणावाचल सौभाग्यदायिनी सर्वलंकार मुक्ती देवी त्वं प्रतिगृह्यताम्. ओम स्वाहा. आता आपण संकल्प करूया. अद्वैत, पूजा मनोभावे आणि सद्भावनेने करणार आहात असा संकल्प सोडा. प्रथम आपण गणपतीची पूजा करूया. गणपतीला गंधक्षात फुलवा, नमस्कार करा. त्या सुपारीला वाहा, जानवा ठेवलेल्या सुपारीला वाहा. महागणपते नमः. सर्वोपचारार्थे नमस्कारान् समर्पयामि. आपण आता त्या बाजूला बसा. तुम्ही नारायण देवताभ्यो नमः. सर्वोपचारार्थे सुप्रतिष्ठमस्तु. ओम नारायण देवताभ्यो नमः. ओम नारायणाय नमः. सर्वोपचारार्थे ओम मृत्युंजय रुद्राय कंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः स्वाहा. अधोक्षज ये.
आहे